चंद्रपुर महानगरपालिका की सामान्य सभा को नियमों के विपरीत अचानक रद्द किए जाने के बाद सत्ताधारी भाजपा के भीतर आंतरिक विवाद खुलकर सामने आ गया है। सभा रद्द करने के विरोध में विधायक किशोर जोरगेवार समर्थक नगर सेवकों ने मनपा आयुक्त कार्यालय में धरना देकर तीव्र विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शन के दूसरे दिन जोरगेवार समर्थक नगर सेवकों ने महापौर के रुख के खिलाफ मनपा परिसर में सद्बुद्धि भजन आंदोलन किया। इसी दौरान विधायक सुधीर मुनगट्टीवार समर्थक नगर सेवकों के पहुंचते ही दोनों गुट आमने सामने आ गए और पहले बहस फिर धक्का मुक्की तक की स्थिति बन गई, जिससे परिसर में तनाव फैल गया। बाद में हस्तक्षेप कर स्थिति को नियंत्रित किया गया। इस घटना से भाजपा के भीतर गुटबाजी एक बार फिर उजागर हुई है। वहीं दोनों गुटों के नगर सेवकों ने एक दूसरे पर आरोप लगाए हैं। सुनिए जोरगेवार समर्थक नगर सेवक सुभाष कासन गोट्टूवार का आरोप। आज महानगरपालिकेची आमसभा मागील 3 महिन्यानंतर होत आहे। आचारसंहितेमुळे आमसभा झाली नाही। 5 लाख लोकसंख्येच्या या महानगरपालिकेची आमसभा नियमबाह्य पद्धतीने, घटनेमध्ये कोणताही आधार नाही, महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये कुठेही लिहिलं नाही की आमसभा रद्द करू शकतात म्हणून प्रदान करू शकतो, समोर ढकलू शकतो, अशी आमसभा नियम सोडून रद्द केली। म्हणून भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक तिथे सद्बुद्धी भजन करतायत। महापौरांना महाकाली बुद्धी देव की चंद्रपूर शहराच्या 5 लाख नागरिकांकरता जे प्रश्न आम्हाला या सभागृहात उपस्थित करायचे आहे ते सभागृहात उपस्थित करण्याकरता त्यांनी आम्हाला वंचित ठेवलं। आणि आज जेव्हा महापौरांना आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांनी बाउन्सर बोलून ठेवलं, बॉडीगार्ड बोलवले, चंद्रपूरचे गुंडे बोलवले। अशा पद्धतीने अगर समजा चंद्रपूर महानगरचे महापौर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसमोर पेश होत असेल तर आज ही जनता तुम्हाला सोडणार नाही। म्हणून आम्ही जनतेकडून 5 लाख जनतेतर्फे आज आम्ही ते भजन करतो, त्यांना बुद्धी मिळावी की महापौरांनी आमसभा समोरून लवकरात लवकर करून आणि हा जो अन्याय केला, नगरसेवकांना अन्याय केला, 5 लाख लोकसंख्येवर अन्याय केला, असंख्य विषय होते, चांगले विषय होते। चंद्रपूरच्या पाण्याचा विषय होता, पुरा चंद्रपूरला नाल्या तुडून भरल्या, रस्त्यावर गाळ आल्या, असंख्य विषय होते। उन्हाळ्यामध्ये आम्ही टाक्या लावल्या, त्या टाक्यामध्ये एक गुंड पाणी टाकलं। IAS ऑफिसर आमचे आयुक्त आहे, पण 2 महिने सिंटेक्सच्या टाक्या तशाच लटकून आहे वार्डामध्ये, अजूनपर्यंत एक थेंब पाणी टाकलं। मला वाटते येणाऱ्या पावसाळ्यामध्ये त्या टाक्या भरणार आहेत ते। अशा पद्धतीने समजा काम करत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सर्व नगरसेवकांना आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय नव्हता। आणि आज आम्ही ते आंदोलन या महानगरपालिकेच्या आमच्याच पक्षाच्या महापौर आहे, पण जनतेचा आवाज जिथे आम्ही ठेवतो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक म्हणून आम्हाला या पवित्र सभागृहामध्ये पाठवलं। या पवित्र सभागृहामध्ये आम्ही विषय ठेवतो की आमसभा आमच्या पक्षाचे महापौर रद्द करताय, म्हणून आज आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे। आपने सुना किस प्रकार से कासन गोट्टूवार ने सामान्य सभा रद्द होने पर अपनी तीखी नाराजगी व्यक्त करते हुए महापौर को महाकाली बुद्धि दे ऐसा कहा। वहीं कासन गोट्टूवार के आरोप व सद्बुद्धि भजन विरोध प्रदर्शन पर मुनगट्टीवार समर्थक जयश्री जुमड़े ने नाराजगी व्यक्त की और प्रदर्शन करने से बेहतर महापौर से चर्चा क्यों नहीं की, ऐसा सवाल पूछा। बाहेर राडा झाला याच्यामुळे झाला की आमसभा महापौरने रद्द केली। यामुळे आमच्या गटनेत्याने, आमचेच लोक आहे, आमचेच भाजपचे गटनेता आहे, त्या गटनेत्याने महापौरची येऊन भेट घ्यायला पाहिजे होती की आम्ही आमसभा कशामुळे रद्द केली हे त्यांनी येऊन विचारायला पाहिजे होतं। असं राडा न करता एकाच पक्षाचे लोक आहे, एकाच पक्षाचे लोक असताना त्यांनी कॅबिन मध्ये येऊन महापौरला विचारण्याचा त्यांना पुरा अधिकार आहे। मग त्यांनी येऊन विचारणा न करता असं भजन कीर्तन काळ्या साड्या घालून असं निषेध करणं हे बरोबर आहे का? हे आमदार साहेबांनी सांगितलं आहे का? मला नाही वाटत का हे आमदार साहेबांनी सांगितलं बा म्हणून, मला बिलकुलच नाही वाटत, कारण आमदार साहेब भाजपचेच आहे। मग यांना हे असं का समजत आहे, असे काम करत आहे? त्यांनी येऊन भेटायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं महापौर सोबत। मग यांनी असं भजन कीर्तन करून हे सोंग झोंग करून कुठं नाही का, म्हणजे हे यंग चांदा ब्रिगेडच्या ज्या बाया होत्या पहिलेच्या, कुठं हे बाळाचं हे प्रकरण लपवण्यासाठी तर हे असं नाही करत आहे? म्हणजे काय आहे या मागं कारण काय आहे? म्हणजे जे आतापर्यंत सुरळीत चालत होतं आणि हे कालच्या ना आजच्या प्रकरणामुळे हे म्हणजे यांनी भांडण करत आहे, तर कुठं हे प्रकरण दाबण्यासाठी तर नाहीये। मला नाही वाटत की आमदार साहेब ह्याच्यात आहे। मग यांना आमदार साहेबांना यांनी सांगायला पाहिजे की हे असं का होत आहे, आमदार साहेब कुठे गेले आहे?
जर दोन्ही भाजप पक्षामध्ये नाही का, म्हणजे वेगळं काही नाही आहे, दोनही भाजप पक्ष आहे, तर मग आमदार साहेब कुठं गेले आहे? कुठं आमदार साहेबांच्या सूचना आहे का ह्या? तरी पण मला नाही वाटत, मग आमदार साहेब कुठं गेले आहे? मामले को लेकर अब राजनीतिक माहौल गर्म है और सभी की नजरें पार्टी नेतृत्व की आगे की कार्रवाई पर टिकी हुई है।